विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आयुष्याची अखेर शेवट केली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील आकुलखेडा गावात अनैतिक प्रेमाचा भयंकर शेवट झालाय. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अंगावर काटा आणणारी घटना घडली. पोलिसांच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. अनिता जगदीश पाटील वय 30 वर्षे आणि देवानंद सुभाष धनगर वय 26 राहणार भामपूर तालुका शिरपूर अशी मृतांची नावे आहेत. निमगव्हाण तालुका चोपडा येथे जगदीश काशीनाथ पाटील हे अकुलखेड्यातील प्लॉट भागात एका हॉटेलच्या मागे पत्नी अनिता, मुलगा हर्षल आणि मुलगी तनुजा यांच्यासह राहत होते. दोघांच्या मोबाईलवरून तपासाची चक्र फिरवत ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती उपविभागीय पोलिसांनी दिली. देवानंद घरात केव्हा आला आणि त्याने गोळी केव्हा झाडली याचा आवाज मात्र कोणालाही आलेला नाही. समोर एक इंग्लिश मीडियम स्कूल असून त्यांना कोणताही आवाज आलेला नाही असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अनिताची इयत्ता 4थीतील मुलगी घरी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. प्रियकर देवानंद याने त्याच्या छातीवर प्रेयसी अनिता हिचा फोटो गोंदवलेला होता. हा टॅटू त्याच्या पत्नीने पाहिल्यानंतर ती त्याला आधीच सोडून गेली होती. अनिता आणि देवानंद यांचे 4-5 वर्षापासून प्रेमसंबंध होते. विवाहानंतर सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली. मात्र काही दिवसांपासून अनिता प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे देवानंद बाईकने अकुलखेडा गाठले आणि गावठी कट्ट्याने अनिताच्या डोक्यात गोळी झाडली. स्वतःवरही गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गावातील प्लॉट भागात हॉटेलच्या मागे घडली.